आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिकच्या आदिवासी भागातील अल्पवयीन मुलींना फूस लावून अपहरण करत तस्करी करणारी टोळी अखेर अटकेत आलेली आहे। नाशिकच्या हर्सूल पोलिसांनी तब्बल 10 जणांच्या या मानवी तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्यात। पीडित मुलीला मोबाईल आणि कपड्यांचं आमिष दाखवून लग्नाच्या बहाण्यानं या मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं। मुख्य आरोपीनं बालविवाह करून पीडितेवर अत्याचार केल्याची आणि वारंवार विक्री केल्याची धक्कादायक माहिती सुद्धा उघड झाली आहे। आरोपींनी मुलीचं अपहरण करून 2 लाख रुपयांची दलाली लाटल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालंय। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतात। प्रांजल, हे प्रकरण नेमकं काय आहे? विनोद, आपण जर बघितलं तर धक्कादायक असं हे संपूर्ण प्रकरण आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सूल म्हणून एक गाव आहे आणि या हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका 16 वर्षीय मुलगी जी आहे ती बेपत्ता झाली होती। तिचा शोध जो आहे तो सुरू होता। दरम्यान पोलिसांनी तिचं शोध मोहीम सुरू असताना ऑपरेशन शोध IV असं या ऑपरेशनला नाव दिलेलं होतं, कारण पोलिसांना संशय होता की कुठेतरी अल्पवयीन मुलींची विक्री करणारी टोळी जी आहे ती कार्यरत आहे का। आणि त्या दिशेने संपूर्ण तपास सुरू असतानाच पोलिसांनी संगमनेर आणि नाशिक भागातील तुषार परचंड, संतोष परचंड यांच्यासह 10 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। दरम्यान त्यांची चौकशी केली असता पीडित मुलींना मोबाईल आणि कपड्यांचं आमिष दाखवलं जात होतं। त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने त्यांच्यावरती अत्याचार हे केले जात होते, त्यांची विक्री देखील केली जात होती, अशी माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे खळबळ ही उडालेली आहे। आरोपींनी मुलीचं अपहरण केल्यानंतर 2 लाख रुपयांची ते दलाली देखील लाटत होते असं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या संपूर्ण टोळी म्हणजे ही जी टोळी आहे ती नक्की कशा प्रकारे काम करते, मानवी तस्करी ही केली जाते, त्या मुलींची कुठे विक्री केली जाते, ते संपूर्ण रॅकेटच खरं तर कसं काम करतायत या दिशेने संपूर्ण तपास जो आहे तो सुरू आहे। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हर्सूल पोलिसांनी कारवाई केलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आतापर्यंत यांनी किती मुलींना खरं तर अशा प्रकारे किडनॅप केलेलं आहे, त्यांची विक्री केलेली आहे आणि इतर संपूर्ण तपास जो आहे तो पोलीस करतायत। आता या तपासात नक्की काय काय समोर येतंय त्याकडे लक्ष लागले आहे। या तपासात आणखीन काय काय तपशील समोर येतो ते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद प्रांजल, दिलेल्या अपडेट्सबद्दल।